नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन प्राजक्ता या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट. तर आजचा विषय असा की हे बघा, ही कटिंग करून ठेवलेली आहे मी. माझ्या मुलीच्या शाळेत जो मुलगा आहे त्याच्या आईने या पिशवीची मला ऑर्डर दिलेली आहे. कपडा, अस्तर वगैरे सगळं आपलं आहे. आपल्याला स्टिच करून ती पिशवी आज त्यांना द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, जर तुमचे मुलं स्कूलमध्ये जात असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही अशा वस्तू स्टिचिंग करून द्यायच्या ज्या त्यांच्या उपयोगात सुद्धा येतील आणि त्या वस्तू जेव्हा दुसरे मुलं बघतील तेव्हा त्या आईंना वगैरे सांगतील आणि तुम्हाला तिथून सुद्धा ऑर्डर नक्कीच मिळेल. तर मैत्रिणींनो, चला मग स्टार्ट करूया. आजच्या आपली जी पिशवी आहे किंवा शॉपिंग बॅग आहे ती स्टिच करायला. छोटीशी आहे, तुम्ही डब्यासाठी वगैरे कशासाठीही यूज करू शकता. खूप छान सुंदर अशी पिशवी आपण रेडी करणार आहोत. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि आपलं एक न्यू चॅनल ओपन झालेलं आहे, त्याचं नाव आहे प्राजू टेक नावाने ते चॅनल आहे. त्या चॅनलची लिंक मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमचं भरपूर सारं सपोर्ट त्या चॅनलला देखील तुम्ही करू शकता. आणि त्यावर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलविषयी सुद्धा मला प्रश्न विचारू शकता, कारण माझा सुद्धा यूट्यूबचा अनुभव हा आजचा नाही आहे, 5 वर्षांचा आहे. तर मैत्रिणींना चला मग सुरुवात करू. हे बघा, आपण इथे कटिंग करून ठेवलेली आहे आणि ही जी लेस आहे ती आपल्याला त्या पिशवीला लावायची आहे. ही साडीची लेस आहे, तुमच्याकडे अशा भरपूर लेस असतील त्याचा उपयोग तुम्ही इथे करायचा आहे. तर हे आहेत त्याचे हँडल्स, त्याच्यानंतर हा आहे साईड पार्ट आणि हा आहे मेन पार्ट. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी छोटी साईजमध्ये शिवलेली होती पिशवी आणि ही थोडी आपण मोठ्या साईजमध्ये शिवणार आहोत. हे जे इथे फोल्ड होत आहे ते शिवल्यानंतर व्यवस्थित होऊन जाईल, कारण ती कोतडी जी आहे, राईस बॅग जी आहे ती एकदम कडक आहे, त्याच्यामुळे ते तसं फोल्ड होत आहे. तर याची उंची आपण घेतलेली आहे 10.5 इंच आणि याची रुंदी घेतलेली आहे आपण 11 इंच. 11 इंच आपण याची रुंदी घेतलेली आहे आणि 10.5 इंच याची उंची घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे तिन्ही पार्ट असे घेऊन त्याला आपल्याला आधी क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. क्विल्टिंग काय असतं वगैरे तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघणारे माझे सबस्क्रायबर असाल तर. क्विल्टिंग म्हणजे आपण याला तिरप्या रेषा मारून याला क्विल्टिंग करून घेऊया, म्हणजे पूर्ण तिन्ही पार्ट आपण एकमेकांना अटॅच करून घेऊ. पण दोन्ही पार्टला बघा क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. तर हे पार्ट आपण साईडला ठेवूया आणि आता हा जो साईड पार्ट आहे त्याला देखील आपण जोडून घेऊया. तर हे आहेत आपले हँडल जे आपल्याला अजून तयार करायचे आहेत. तर हा जो साईड पार्ट आहे त्याची उंची आणि रुंदी तुम्हाला सांगते. तर मी एक्स्ट्राच घेतलेला आहे. याची उंची जी आहे ती आहे 40 इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे 3.5 इंच. तर याला देखील आपण क्विल्टिंग करून घेऊया. त्याच्यानंतर हँडल देखील मी रेडी करून घेते. आपले हँडल देखील मी रेडी करून घेतलेले आहे. तर या हँडलची उंची आणि रुंदी तुम्हाला सांगते. तर हे बघा, हँडलची जी उंची आहे ती आहे 15 इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे 1 इंच. असे 2 हँडल मी रेडी करून घेतले. साईड पार्ट देखील आपण जॉईन करून घेतलेला आहे आणि आपले मेन पार्ट देखील रेडी आहे. आता याला आपल्याला हँडल अटॅच करायचे आहे. तर आधी आपण याची उंची परत मोजून घेऊया की आपल्याला कोणत्या बाजूने हँडल अटॅच करायचे आहे. हे आहे, हे झालं आपलं 10.5 आणि हे झालं 11. या बाजूने आपण हँडल अटॅच करणार आहोत. तर त्यासाठी प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे, पण मी आधी परत सांगून देते तुम्हाला. फोल्ड करायचं आहे, फोल्ड करून त्याचा सेंटर काढायचा. सेंटर काढल्यानंतर आपल्याला 1 इंच इकडे आणि 2 इंच इकडे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याआधी हँडल अटॅच करायच्या आधी आपण याला थोडंसं फोल्ड करून घेऊ. जे आपण इथे पायपिंग नाही करणार आहे, आपण फोल्ड करून घेऊ. इकडे आपण गुणाकाराच्या फुलीमध्ये जी टीप आहे ती लावून घेतली. आता या साईडला देखील आपण अशीच टीप लावून घेणार आहोत. एक लावायची, त्याच्यानंतर रिवर्समध्ये जायचं. रिवर्समध्ये गेल्यानंतर पुन्हा परत पुढे यायचं. मग या साईडला टर्न करायचं आणि इथून पुन्हा तिरपी पुन्हा करायच्या फुलीमध्ये शिलाई
आपल्याला लावायचे आहे, म्हणजे जे आपले हँडल आहेत ते लवकर तुटत नाही. आता तुम्ही बघू शकता आपण हँडल व्यवस्थित अटॅच केलेला आहे. धागे दोरे तेव्हाचे तेव्हाच कट करून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला आतमध्ये कुठेच असे धागे दोरे दिसत नाही आहेत स्टिचिंगमध्ये सुद्धा. तर आता हे आपलं हँडल इथे अटॅच झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती ही जी लेस आहे ती अटॅच करायची आहे. तर आपण दोन्ही बाजूला आपल्याला ही लेस उडणार आहे. थोडंसं खाली घेऊया, म्हणजे इथे वरती थोडंसं वेगळा कापड दिसेल पेशवीचा आणि वर खालीसुद्धा. तर मी हे कट करून घेतलं दुसऱ्या पार्टसाठी. तर या पार्टवरती आपण हे अटॅच करूया. आपण तुम्ही असं देखील, म्हणजे एका साईडला डिझाईन आहे असं देखील अटॅच करू शकता. आपण असंच करूया, म्हणजे वरती थोडीशी आपली डिझाईन ग्रीन कलरमध्ये दिसून येणार आहे. तर याच्यावरती आपण टिक लावतो. हे बघा, लेस अटॅच करून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या पार्टला देखील सेम असंच हँडल आणि जी लेस आहे ती लावून घेणार आहोत. तर याला देखील मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि याच्यावरती आपण हे हँडल अटॅच करणार आहोत. तुम्हाला मी आधी सांगितलं तसंच रेषेच्या त्या साईडला हँडल ठेवायचं आहे, इकडून रेषेच्या या साईडला हँडल ठेवायचं आहे. आणि हे जे पार्ट आहे ते त्याच्यावरती ठेवून बघायचं, म्हणजे आपले जे हँडल आहेत ते व्यवस्थित एकावर एक येत आहेत की नाही. तर बरोबर येत आहेत, सेम आहे, उंची वगैरे सगळं सेम आहे. तर आपल्याला याच्यावरती एक टीप लावून घ्यायची आधी. तर हे टीप लावून घेतली. मग अशी आपण पूर्ण लावलेली आपण इथूनच टर्न करत आहोत आणि या हँडलला आपण लॉक करून घेत आहोत. आता आपण या साईडला टर्न करूया. त्याच्यानंतर खाली क्रॉसमध्ये परत एकदा एक टीप लावून घेऊ. एक हँडल आपला लॉक झालेला आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. अशा पिशव्या स्टिच करून तुम्ही विकू शकता. खूप छान पिशव्या स्टिच होतात ब्लाऊज पीसच्या किंवा ड्रेसच्या पीसच्या. या ड्रेसचंच कापड होतं माझ्याकडे, तर मी मागच्या वर्षी माझ्या मुलासाठी याच कापडाचं स्कूल बॅग स्टिच केलेली होती. त्यातलं हे कापड छोटंसं उरलेलं होतं, ते आता उपयोगी आलेलं आहे. तर आपण जे कापड उरतं ना आपल्याकडे, ते छोटे छोटे तुकडे ठेवायचे, फेकायचे नाही, म्हणजे आपल्याला कधी ना कधी उपयोग होतोच त्याचा. हे बघा, आपले इथे पण टिप लावून झालेली आहे. आता आपण याच्यावरती लेस अटॅच करून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित हँडल अटॅच झालेलं आहे. आता आपण याच्यावरती लेस अटॅच करूया. हे बघा, ही लेस आहे. तर ही जी डिझाईन दिसते तुम्हाला ग्रीन कलरची, ते आपण वरच्या बाजूने ठेवत आहोत आणि हा जो गोल्डन पार्ट आहे तो खालच्या बाजूने ठेवत आहोत. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही लेस ॲडजस्ट करू शकता. खूप छान पिशवी दिसते आपण ही लेस वगैरे लावतो तेव्हा. मला या पिशव्यांची ऑर्डर अशाच नाही आहेत. हे पिशव्या अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि आपण जेव्हा बाहेर बाजारात नेतो किंवा दुकानात नेतो तेव्हा बायका जेव्हा ते आपल्या हातात बघतात ना, तर त्यांना खूप आवडतात. त्याच्यामुळे मला या पिशव्यांची ऑर्डर सगळ्यात जास्त असते आणि गावातून तर जास्तच जास्त असते. तुम्हाला बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये सांगते की गावातल्याच बायकांच्या ऑर्डर माझ्याकडे जास्त असतात. तर तेव्हा ते जेव्हा म्हणतात की तुमच्याकडचं कापड यूज करा, तेव्हा हे असे
ठेवलेले माझे कापड जे असतात तुकडे ते उपयोगी येतात. त्यामुळे साडीच्या लेस वगैरे जे काही असेल तुमच्याकडे लेसेसचं कलेक्शन ते फेकायचं नाही. जुनी जरी साडी झाली ना तरी तिची लेस छानच असते, तुम्ही ती लेस सांभाळून ठेवायची काढून. हे बघ आपल्या इथे लेस अटॅच करून झाली, एक्स्ट्राचे आपण कट करून. हे बघ पीसच किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यावरती हा जो साईड पार्ट आहे तो अटॅच करायचा आहे. तर साईड पार्ट अटॅच करण्यासाठी आपण आधी याला माप घेऊया की कसं बसणार आहे, त्याच्यानंतर आपण अटॅच करूया. असं माप घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही वरपासून सुद्धा लावू शकता, आणि जर कमी असेल तर तुम्ही 1-1.5 इंच माप सोडून वरून तिथे लावू शकता. हा आपला जो साईड पार्ट आहे तो एक्स्ट्राचाच आहे, खूप जास्त एक्स्ट्रा घेतलेला आहे मी, कारण कधी कधी कमी पडतो ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि कापड असं उरलेलं होतं माझ्याकडे, मग एक्स्ट्रा घ्यायला काय हरकत आहे म्हणून. आता हे वरतून दुमडून घ्यायचं, डबल फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरती एक टीप लावून घ्यायची आहे. तुम्ही असं उलटसुद्धा दुमडू शकता, म्हणजे वेगळ्या कलरचं दिसण्यासाठी. तर असं सुद्धा करू शकता आणि असं सुद्धा करू शकता, तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. आता आपण या पिशवीला वरती काहीही माप न घेता, म्हणजे 1-1.5 इंच काय न सोडता आपण डायरेक्ट याच्यावरती स्टिचिंग करून घेऊया. थोडं धागे दोरे दिसतात ते कट करून घ्यायचे, नाही ते आपल्या मशीनमध्ये अटकतात. हे बघा याच्यावरती मी डायरेक्ट आता हे अटॅच करून घेते. आपला हा पार्ट एक पार्ट अटॅच झालेला आहे. आता आपला हा जो सेकंड पार्ट आहे तो आपल्याला याच्यावरती अटॅच करून घ्यायचा आहे. बघा आपण पिशवी आपली स्टिच झालेली आहे, शिवून झालेली. आता याला आपल्याला फक्त काय करायचं आहे, पायपिंग लावायची आहे बाहेरून. तर त्यासाठी मी जो अस्तरचा कपडा आहे त्यातूनच अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि याची मी याला आता पायपिंग लावणार आहे. तर पायपिंग लावून झाल्यानंतर तुम्हाला मी लूक दाखवेन की कशी आपली पिशवी. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान सुंदरशी आपण अशी छोटीशी शॉपिंग बॅग जी आहे ती रेडी केलेली आहे. तिचं लूक तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे. आतून पण तुम्ही बघू शकता स्पेस किती आहे, आतून पण तुम्हाला फिनिशिंग दिसेल, कुठेही धागे दोरे शिलाई कुठेच दिसणार नाही आणि बाहेरून सुद्धा तुम्हाला शिलाई कुठेच दिसणार नाही. एकदम फिनिशिंगने आपली ही पिशवी, शॉपिंग बॅग किंवा कॅरी बॅग तुम्ही जे म्हणाल ते रेडी झालेली आहे. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा शॉपिंग बॅग स्टिच करून तुम्ही सुद्धा सेल करू शकता. तर याला काही जास्त खर्च येत नाही, तुम्हाला फक्त राईस बॅग, वरचा कापड आणि आतलं अस्तर असं लागेल. तर हा वरचा कापड जो आहे तो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातो. तर हे जे मी तुकडे आणते त्यातूनच मी या पिशव्या स्टिच करते. नंतर आतमध्ये अस्तर मी ब्लाऊज पीसचं लावते, त्याचीच पायपिंग लावते. तर तुम्ही सुद्धा, आणि जे पोतडी येते आतमधली राईस बॅग जी येते ती 5 रुपयाची एक येते. तर 5 रुपयाच्या एक राईस बॅगमध्ये तुमची मोठी शॉपिंग बॅग किंवा छोट्या 2 शॉपिंग बॅग रेडी होतात. तर तुम्हाला ते नक्कीच परवडेल. तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं स्टिचिंग करून सेल करू शकता. तर आता ही शॉपिंग बॅग जाणार आहे माझ्या लेकीच्या मैत्रिणीच्या आईकडे. तर चला मग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या न्यू चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना जय श्रीराम.